मंत्री महोदय, लक्षवेधी क्रमांक 1, मंत्री महोदय, लक्षवेधी क्रमांक 1। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे हे बरं झालं की स्वतः माननीय उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री हे त्यांच्याच शहरातल्या महत्त्वपूर्ण प्रश्नाला न्याय देतील अशी माझी अपेक्षा आहे। म्हणूनच तुमची लक्षवेधी नंतर ठेवली होती। आम्ही आपल्याला म्हणूनच सांगितलं होतं की माननीय मी आपला उपमुख्यमंत्री येणार आहे। खूप खूप आभारी आहे, मनापासून आभारी। गेले काही दिवस अनेक मोर्चे, अनेक आंदोलन, अनेक तक्रारी करून सुद्धा या भागातली पाणी परिस्थिती काही सुधारायला तयार नाही। एक तर पहिली गोष्ट साहेब, आपल्याकडे स्टाफच नाही। हे ज्यांनी कोणी तुम्हाला पाठवलंय निवेदन, हे तर काय तुम्ही करत नाही। हे निवेदन अतिशय खोटारडे निवेदन आहे। मला कळत नाही, यांनी मोर्चा आणला, त्यांनी मोर्चा आणला, हा काय निवेदनाचा भाग असू शकतो काय? हे तुम्ही पण, तुम्हाला मी दोष नाही देणार, पण देसाई साहेब जरा हे निवेदन वाचा। त्यांनी मोर्चा आणला, त्यांनी मोर्चा आणला, त्यांनी हंडा मोर्चा आणला, काय झालं त्याचं काय नाही। त्यांनी आणलं, फक्त त्यांची नावं रेकॉर्डवर यावीत म्हणून यांचे प्रयत्न। अध्यक्ष ठाण्यात चला पुढे चला, प्रश्न पुढे घ्या। प्रश्न आहे, डेव्हलप नका करू जास्त। प्रश्न आहे, पाणी दूषित येते, लोकांना पाणी मिळत नाही। वर्षानुवर्ष ते रिमॉडेलिंगचा प्लॅन आहे, तो प्लॅन होणार आहे, टाक्या बांधल्या जाणार आहेत, ते कधी होणार आहे एकदा सांगा ना। कॉन्क्रीट काहीतरी सांगा। तो साळुंके नावाचा अधिकारी आहे, अधिकारी चांगला आहे, पण त्या मेंटल स्ट्रेस कडे त्याचा तर फक्त ब्रेन हॅमरेज होणं बाकी आहे। म्हणजे मी त्याची परिस्थिती बघितल्यावर मलाच कीव येते। एका माणसाच्या डोक्यावरती किती ओझं टाकायचं? आणि महापालिकेला थोडी तरी लाज, लज्जा, शरम। 10 कर्मचारी जागेवर पाहिजेत, तर तुमचे 3च कर्मचारी जागेवर आहेत। हे कधी सुधारणार माननीय मंत्री महोदय? आणि मग काय होतं साहेब, शेवटी भांडण आमचं आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं होत राहतं। पण महापालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आम्ही वारंवार सांगतोय की तुम्ही स्टाफ व्यवस्थित ठेवा। आज मुंबऱ्यामध्ये अर्ध्या अधिक भागात अस्वच्छ पाणी येतं आणि महिना येतं। काय करायचं लोकांनी? दूषित पाण्यामुळे अख्ख्या भारतभर तो कुठला नवीन रोग आलाय, तो रोग पसरतोय। आपण कोणीही गांभीर्याने बघत नाही। जीबीए अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, टाक्या बांधणार, कधी बांधणार? काही एक म्हणजे एक प्रोग्राम डिझाईन कराल की नाही की हे करतोय आम्ही? आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री महोदय, ह्याच्यावरचा एकमेव उपाय म्हणजे मी दर अधिवेशनात बोंबलून सांगतोय, धरण बांधा, धरण बांधा, धरण बांधा। तुम्ही माझी टिंगल करत होतात, महाजन साहेब मागच्या अधिवेशनात टिंगल करत होतात जेव्हा मी बोललो अशी भीक मागावी लागते। मी विसरलेलो नाही। तुमच्या बाजूला नदी आहे, आमच्या बाजूला तलाव पण नाही। तर या 2-3 स्पेसिफिक प्रश्नांची उत्तर द्या की एकतर आम्हाला आजच्या आज जर आपण आदेश दिलेत, बाजूला मंत्री महोदय बसलेले आहेत, एक 10 MLD पाणी त्वरित मुंबऱ्याला वाढवून द्या। एक 10 MLD पाणी त्वरित कळव्याला वाढवून द्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे आयुक्त महोदयांना सांगतोय की इल्लीगल पाणी कनेक्शन हे इतक्या शीघ्र गतीने घेतलं जातं आणि त्याच्यावर कारवाई नाही। अहो टाका ना त्यांच्यावर। उपमुख्यमंत्री महोदय या गोष्टीकडे लक्ष द्या। टाका त्यांच्यावर 353 चा गुन्हा, टाका त्यांच्यावर 420 चा गुन्हा, जेवढे म्हणून चिटिंग आणि रॉबरीचे गुन्हे आहेत सगळे त्यांच्यावर टाका। एकदा का 2 जण 10-15 दिवस जेलमध्ये जाऊन बसले तर
हे असे महाजन आले की असे डिस्टर्ब करतात. तर तर तो जर गांभीर्याने आपण प्रश्न घेतला तर आपले सगळे प्रश्न सुटू शकतील. आपण पाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेत नाही. जगातली पहिली लढाई जी बुद्धाला लढावी लागली होती ती पाण्यावरनं होती आणि शेवटचं महायुद्ध या जगामध्ये होईल ते पाण्यावरनच होईल. साहेब, या पाण्यावरनं म्हणजे कळवा, मुंब्रा, वागडी स्टेट सगळीकडे लढाया सुरू आहेत. मी तुम्हाला तुमचे महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात हे मी आता इथे जाहीररित्या बोलून दाखवत नाही. मी तुमच्याकडे पेपर पाठवतो. साहेब, 4 इंचाचं कनेक्शन मंजूर प्रश्न घ्या ना, तुम्ही एक विचारला पुढचे 4 इंचाचं कनेक्शन मंजूर आहे आणि 12 इंचाचं कनेक्शन दिलेलं आहे. साहेब, कुठनं गरिबांना पाणी मिळणार? आणि हे पुराव्यासकट देतोय. मी कोणाचंही नाव घेत नाही, पण असे जर अधिकारी म्हणजे बेलगाम वागणार असतील आणि तुमचं पाणी विकणार असतील तर आपल्याला लोक पाणी पाजतील हो साहेब. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, कळव्या मुंबऱ्याची पाण्या समस्याला कारणीभूत एक तर आपण आम्हाला पाणी वाढवून द्या. डिझाईन प्रोग्राम जो आहे टाक्या बांधण्याचा, तो टाक्या बांधण्याचा प्रोग्राम जाहीर करा. टाक्यांच्या जागा सुनिश्चित झालेल्या आहेत, पटापट त्या कॉन्ट्रॅक्टर्सना ऑर्डर द्या. आणि काही ठिकाणी उगाच फॉरेस्ट कारण नसताना आम्ही कोणीतरी मोठे आहोत म्हणून पाईपलाईन जाऊ द्यायला अडवतायत, तर त्या फॉरेस्टवाल्यांना बोलून एकदा समज द्या. नाहीतर कायदा जर लोक हातात घेतली तर या फॉरेस्टवाल्यांना मारायचंच बाकी ठेवतील. आतापर्यंत लोक थांबली आहेत, पण फॉरेस्टवाल्यांनी असाच शहाणपणा चालू ठेवला आणि पाईपलाईन येऊ नाही दिली तर मात्र उद्रेक होईल. तेव्हा या 3 स्पेसिफिक प्रश्नांची आपण उत्तर द्यावी. माननीय उपमुख्यमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा कळवा भागातील पाण्याच्या प्रश्नाचा या ठिकाणी गांभीर्याने मुद्दा मांडलेला आहे. मी सगळी माहिती घेतली आहे आणि टोटल मुंब्रा कौसा या भागाला आव्हाडसाहेब 63 MLD पाणी मिळतंय आणि कळवा भागाला प्रत्यक्ष 67 MLD पाणी मिळतंय. मुंब्रा कौशामध्ये जे 73 MLD आणि असं एकंदरीत तुम्हाला 130 MLD पाणी मिळतंय. 130 नाही, मला बोलून उत्तर 130 MLD पाणी आता कळवा, मुंब्रा, तुमच्या मतदारसंघात विटावा वगैरे सगळ्याला मिळतंय. आता यामध्ये 10 MLD आणखी आवश्यकता आहे. 10 MLD ची यामध्ये 1 मिनिट, यामध्ये 6 जलकुंभ बांधण्याचं प्रस्तावित आहे. 2 जलकुंभ बांधून झालेत, 4 जलकुंभ बांधण्याचं काम होणार आहे. तुम्ही नंतर मला जी म्हणजे माहिती दिली ते आपण तपासून घेऊ. आणि यामध्ये तुम्हाला सांगतो रिमॉडेलिंग, अरे खोटी असेल तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करू. आणि दुसरं रिमॉडेलिंगसाठी मी स्वतः नगर विकासकडून याच्यामधून तुम्हाला नगरोत्थानमधून 240 कोटी रुपयाची तरतूद केली आहे रिमॉडेलिंगसाठी आपल्या गव्हर्नमेंटकडून, शासनाकडून. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे कळवा मुंब्रा या भागासाठी पुन्हा एकदा नगरोत्थानमधून 100 कोटी ठाण्यासाठी दिले, त्यातले 28 कोटी तुमच्या मुंब्रा कळवा भागासाठी त्याच्यामधून ठेवलेले आहेत. आणि याच्यामध्ये एकच आहे, त्या बाबतीमध्ये कळवा मुंब्रासाठी जी काही पुढची जी प्रक्रिया आहे पाईपलाईन बदलणे वगैरे, त्यासाठी 8 दिवसामध्ये वर्क ऑर्डर मिळणार आहे. 8 दिवसामध्ये वर्क ऑर्डर मिळेल. 4 जलकुंभ पूर्ण होईपर्यंत अशा पद्धतीने लोकांना पाणी मिळेल की जलकुंभ असेल तर ग्रॅव्हिटी फ्लोनी पाणी मिळेल. आता जलकुंभ नाहीत, त्यामुळे टेलेंटला पाण्याचा प्रॉब्लेम होतो, तुम्हाला शेवटच्या भागाला पाणी मिळत नाही. आणि मग त्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांनी झोनिंग सिस्टीमचा पर्याय निवडलेला आहे. म्हणजे एका भागाला तुम्हाला 4 तास पाणी मिळालं तर दुसऱ्या भागाला तोपर्यंत पाणी मिळणार नाही. तुमचं 4 तास झालं की दुसऱ्या 4 तासाला 4 तास दुसऱ्या भागाला पाणी मिळणार. हे फक्त जलकुंभ पूर्ण कंप्लीट होईपर्यंत ESR कंप्लीट झाले की ग्रॅव्हिटी फ्लोने तुम्हाला पूर्ण पाणी मुंब्रा कळवा भागामध्ये पाणी मिळेल.
विटावा भागाचा जो आहे यामध्ये तो देखील एका महिन्यामध्ये त्याचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. याचं कारण आपल्याला सांगतो, जलवाहिनी टाकण्याचं काम तिकडे सुरू आहे. त्याचबरोबर रात्री 12 ते 5 या कालावधीमध्ये MIDC पाणी पुरवठा आता बंद करते आहे. नाही ऐका बंद, अरे ते ऐका तरी, सांगतो मी, काय वस्तुस्थिती सांगितली पाहिजे ना. तर का ते करतायत? प्रेशर ड्रॉप होतोय म्हणून त्यांनी ते केलंय. आता मी त्यांना सांगणार आहे, आमची पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत होईपर्यंत, सगळ्यांना पाणी मिळेपर्यंत तुम्ही रात्री 12 ते 5 या कालावधीतला पाणी पुरवठा बंद करू नका, अशा सूचना मी देतो. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे मी 50 MLD बैठकीमध्ये मी स्वतः, आपल्याला माहित आहे, मी 22/2/2023 रोजी एक पत्र दिलं MIDCला 50 MLD पाणी पाहिजे म्हणून. त्यानंतर 11/10/2023 प्रधान सचिव जलसंपदा विभागाकडे 100 MLD ठाण्यासाठी पाणी मिळावं म्हणून ती देखील चर्चा झाली. परत एक बैठक मी स्वतः घेतली, त्याच्यामध्ये MIDCला मी सांगितलं 50 MLD पाणी तात्काळ तुम्ही या ठिकाणी ठाण्याला दिलं पाहिजे. आणि ते म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा हा मुंब्रा कळवा पण येईल आणि दिवा पण येईल, त्याच्यामध्ये तो कव्हर होऊन जाईल सगळा. आणि दुसरी गोष्ट आव्हाड साहेब, देहरजी मधून आपण ज्यादा जे सरप्लस पाणी आहे, देहरजी जो प्रकल्प वसईमध्ये होतोय, ते वसई विरार, मीरा भाईंदर यांना पाणी देऊन जे उर्वरित पाणी आहे ते 100 MLD पाणी ठाणे शहरासाठी आपण आरक्षित करतोय, जेणेकरून तुमच्या ठाणे शहर म्हणजे घोडबंदर या सगळ्या पट्ट्यामध्ये पाणी मिळेल आणि तुमच्याकडे ठाणे शहराकडून पाणी पुरवठा मुंब्रा कळव्याला जाणारं ते थांबेल आणि तुम्हाला पाणी मिळेल. अशा प्रकारची तजवीज आपण केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, या संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला थोडं जलकुंभ युद्ध पातळीवर करावेत, यासाठी पैसे आपण दिलेत. जलकुंभ युद्ध पातळीवर दिलेत, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही इमिजिएट काम चालू करा. आणि जे होईपर्यंत अध्यक्ष महोदय यांना झोनिंग सिस्टीमने आपण पाणी देतोय, जेणेकरून यांच्या सर्व भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होईल. आणि हेही सांगतो मी, मुंब्रा कौसा भागामध्ये तुमच्या मतदारसंघात पाणी योजनेला तर पैसे दिलेत आपण, पण इतर देखील रस्त्यांसाठी, कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी देखील आपण महापालिकेकडून तुम्ही माझ्याकडे रेकॉर्डवर आहे. उद्या ना उत्तर पूर्ण उद्या, नाही ऐका, उत्तर पूर्ण उद्या आव्हाड साहेब. तुम्हाला सांगतो, इथं कुठलाही दुजाभाव आमचं सरकार करणार नाही. आता उत्तर मिळतंय ना. अरे बाबा, तुम्हाला ऐका, आव्हाड साहेब पूर्ण उत्तर ऐका ना. अजून उत्तर पूर्ण झालेलं नाही. आव्हाड साहेब बसा. आणि आता ऑलरेडी 240 बसा खाली. आव्हाड साहेब 240 कोटी रुपये ऑलरेडी दिलाय. 100 कोटीतले 28 कोटी देखील तुमच्या पाणी पुरवठ्यासाठी ठेवलेत. आणि तुम्हाला सांगतो, अरे तुम्हाला सोल्युशन पाहिजे, मंत्री महोदयांचं उत्तर होईपर्यंत आपण बसा. आव्हाड साहेब खाली बसा. त्यांचं उत्तर उद्या ना. आणि दुसरं एक मिनिट, त्यांचं उत्तर ऐकू द्या. बरं ऐका, खाली बसा. गडूळ पाण्याच्या आव्हाड साहेब खाली बसा. त्यांचं उत्तर पूर्ण उद्या ना. मी आहे मी पण. तुम्हाला उत्तर पाहिजे, सोल्युशन पाहिजे का फक्त बोलायचं आहे? म्हणून निधी पण देणार. निधीशिवाय काम होणार का? निधीशिवाय काम होईल? आता मी सभागृहात बोलतो ज्या अर्थी, त्या अर्थी त्याला काम होणार, तुमचं बिना पैशाचं काम होणार नाही. आणि म्हणून गढूळ पाण्याच्या बाबतीत देखील आपल्या लोकांना सूचना केल्या, त्यांनी देखील काम केलंय. पाईपलाईन ज्या नाल्यातून गेलेल्या आहेत, त्या लिकेज झालेल्या आहेत, त्या देखील मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर बदलण्याचं काम देखील करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याला किती पैसे लागले आव्हाड साहेब तरी तिथे पैसे कमी पडू देणार नाही, हा विश्वास बाळगा. माननीय उपमुख्यमंत्री साहेब, ज्या शहरातला प्रश्न आहे त्या शहरातला मी पण आहे. आणि त्याच्यामुळे माझी याच्यामध्ये आपल्याला एक सूचना आहे की कळवा मुंब्रा दिव्याचं आपण अतिशय समाधानकारक उत्तर दिलेलं असलं तरी देखील पूर्ण शहराचा जर पाण्याचा विषय आपण बघितला
तर वेळोवेळी माझ्या सकट आम्ही अगदी अधिवेशनापासून ते डीपीडीसी पर्यंत वारंवार सांगतोय, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. मुळातच आपल्याला पाणी आणण्याची गरज आहे उपमुख्यमंत्री साहेब. आणि त्याच्यामुळे आज जे 585 MLD पाणी आहे, 250 स्वतः आपली योजनेमधनं, 135 स्टेममधनं, 115 MIDC मधनं आणि 85 BMC मधनं. आता BMC मधनं पाणी मिळण्याची आशा मावळलेली आहे, कारण त्यांनाच प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सूचित करावंसं वाटतं की पोशीर असेल किंवा भातसा असेल, याच्यामधनं या उन्हाळ्याच्या पूर्वी आपल्याला सबंध, आता घोडबंदरमध्ये देखील पाणी टंचाई एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, एवढी टँकरने पाणी द्यायला लागतं, हे सगळं मी अनुभवतोय. आणि त्यामुळे या संबंधामध्ये तातडीने काही निर्णय आपण घ्याल का, त्याच्या संबंधी बैठक घ्याल का. आणि जलकुंभ वगैरे तर होणारच आहेत, पण पाणीच मुळामध्ये जर आपल्याकडे उपलब्ध झालं नाही तर फार मोठ्या आपल्याला संकटाला सामोरं जायला लागणार आहे. आणि त्यामुळे माझी आपल्याला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की आपण या संबंधात तातडीने पाणी 100 MLD पाणी मिळवण्यासाठी उपाययोजना करावी. अध्यक्ष महोदय, उद्योग मंत्री उदय सामंत इथे आहेत आणि उद्योग मंत्र्यांकडे आपण MIDC कडे जे पाणी मागितले त्याचा प्रस्ताव जलसंपदाकडे वर्ग झालेला गेला आहे. आता तात्काळ जलसंपदाला सांगून आपण त्यामध्ये ठाणे शहरासाठी संपूर्ण पाणी वाढवण्यासाठी आपण युद्ध पातळीवर काम करू. त्याचबरोबर जे आपल्यासाठी धरणाचा जो विषय आहे, काळू धरणाच्या मागे आपण लागलोय आणि MMRDA कडून मी जवळपास 350 कोटी रुपये फॉरेस्टला पैसे भरलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा देखील आपण युद्ध पातळीवर काम करतोय, जेणेकरून आपल्याला शेवटी भातसा असू द्या, पोशीर असू द्या, काळू असू द्या, या कुठून तरी आपल्याला ठाणे शहरासाठी किंवा MMR साठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वतंत्र धरण हे काळू धरण या ठिकाणी आपण करतोय. त्याच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. जमिनीचे पैसे फॉरेस्टला आपण 350 कोटी MMRD कडून देखील भरलेले आहेत. त्यामुळे हे पुढे मार्ग आपण आणि केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव गेलाय. मला वाटतं काळू धरण आपण केलं. मला वाटतं अध्यक्ष महोदय, आपल्या या संपूर्ण ठाणे शहराचा प्रश्न निकालात निघेल तोपर्यंत MIDC कडून आपण ह्याच्यातून घेतोय ना, बारवी डॅम मधून घेतोय. त्याचबरोबर आपण देहरजी कडून देखील 100 MLD जे सरप्लस आहे त्या महापालिकांना पुरून जे उरतंय ती देखील आपण त्याचा देखील राखीव कोटा आपल्याला ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. चला संपलं. अरे यांचं एक घ्या, यांचं एक होऊ दे. आवाज साहेब. अध्यक्ष महोदय, मेरे 2 स्पेसिफिक क्वेश्चन है और ये इन प्रश्नों पे हे आवश्यक लागणारे कर्मचारी ते देण्यात येतील. आता सांगतो ना इथेच, कधी म्हणजे काय, आता तुमची अंमलबजावणी होईल. तुम्हाला लागणारे अधिकारी या अत्यावश्यक सेवेसाठी पहिले देणार, बरोबर. चला शेख साहेब. अध्यक्ष महोदय, मेरे 2 स्पेसिफिक क्वेश्चन है.